डेली पेज उल्लासनगर, हमारी खबरें हमारी पहचान। महेश गायकवाड़ समर्थकों का जोन 4 के पुलिस उपायुक्त कार्यालय पर मोर्चा। हिल लाइन पुलिस स्टेशन फायरिंग मामले को लेकर महेश गायकवाड़ आक्रामक। भाजपा आमदार गणपत गायकवाड़ द्वारा हिल लाइन पुलिस स्टेशन में महेश गायकवाड़ पर गोलीबारी की थी, जिसको अब 1 वर्ष पूर्ण हो गया है। हालांकि पुलिस ने अब तक गणपत गायकवाड़ और उनके सहयोगियों पर कोई कठोर कार्रवाई नहीं की है, जिस कारण आज मोर्चा निकाला गया। 2 फरवरी 2024 के रात भाजपा आमदार गणपत गायकवाड़ ने उल्लासनगर 5 के हिल लाइन पुलिस स्टेशन में शिवसेना शहर के प्रमुख महेश गायकवाड़ पर गोलीबारी की थी। गणपत गायकवाड़ का बेटा वैभव गणपत गायकवाड़, जो बाद में फायरिंग के मामले में आरोपी है, जो अब तक फरार है। हालांकि यह अभी भी पुलिस के हाथों में नहीं आया है। अदालत ने 3 आरोपियों को भी जमानत दी गई है। उल्लासनगर 3 स्थित अनिल अशोक थिएटर से पुलिस उपायुक्त के कार्यालय तक मोर्चा किया गया था। महेश गायकवाड़ और राहुल पाटिल सहित सैकड़ों समर्थकों ने मोर्चे में भाग लिया। डीसीपी साहेबांना आता निवेदन दिलेलं आहे की जसं बीडच्या धर्तीवरती ज्या पद्धतीने कायदा सुव्यवस्था मजबूत केलेली आहे तशी या ठिकाणी करण्यात यावी। SIT नेमावी, CID नेमावी, जेणेकरून या ठिकाणी आरोपीला कठोरात कठोर शिक्षा मिळेल। मी या ठिकाणी एवढंच म्हणेल की आज वर्ष पूर्ण झालेलं आहे आणि एक आरोपी फरार आहे, जो मेन सूत्रधार आहे। वैभव गायकवाड हा भाजपाचा युवा मोर्चाचा पदाधिकारी आहे। आज आपण बघितलं तर बीडच्या धर्तीवरती कुठल्याही प्रकारचा पक्षपात न करता या ठिकाणी कारवाई चालू आहे। आज आपल्या महाराष्ट्रामध्ये म्हटलं जातं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संवेदनशील आहेत आणि ते अन्यायाविरोधात कठोर कारवाई करणारे असे मुख्यमंत्री आहेत। त्यांनी या कल्याण शहरामध्ये सुद्धा अशा पद्धतीचं कायदा सुव्यवस्था त्यांनी कठोर निर्माण करायला हवी, जेणेकरून न्याय मिळेल। मला वाटतं काय की आज गोळीबार जो झालेला आहे हा देश पातळीवरती पहिली घटना आहे की पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार झालेला आहे आणि त्या गोळीबारामधून एक आरोपी फरार आहे। त्या गोळीबारामधून मी बचावलेलो आहे ईश्वराच्या कृपेने। आज दहशतीचं वातावरण या कल्याण शहरामध्ये आहे, जेणेकरून कारण की गुन्हेगार पार्श्वभूमी असलेल्या लोकांना असं वाटायला लागलं की कायदा सुव्यवस्था हा एकदम सैल आहे, कारण की आरोपी फरार आहेत। गणपत गायकवाड यांना VIP ट्रीटमेंट मिळाली जाते। बीडला बघा आपण, कराडला कोणत्या प्रकारची VIP ट्रीटमेंट दिली गेली नाही, हॉस्पिटलमधून हलवण्यात आलं आणि गणपत गायकवाडला हॉस्पिटलला महिन्यातून घेऊन येतात, 15-15 दिवस हॉस्पिटलमध्ये राहतो, त्याची मौज मजा चालू आहे। ते हे कुठेतरी थांबलं पाहिजे। आज ज्या परिस्थितीमध्ये आम्ही समोरे जातोय हे अतिशय कल्याण पूर्वेसाठी लाजिरवाणी गोष्ट जाणवते। आज आम्ही हा मूक मोर्चा शांततेपणे या पोलीस स्टेशनमध्ये आणलेला आहे। असाच मूक मोर्चा जर न्याय मिळाला नाही तर आम्हाला न्याय हक्कासाठी कल्याण पूर्वेच्या वतीने आम्ही लोक मुख्यमंत्री गृहमंत्री फडणवीस साहेबांच्या दालनात आम्हाला न्यायासाठी जावं लागणार आहे। डीसीपी सरांनी यावेळेस आता काय आश्वासन दिलेलं आहे आपल्याला? डीसीपी साहेबांनी सांगितलेलं की मी माझ्या वरिष्ठांना कळवणार आणि जलद गतीने कारवाई करून त्या आरोपीला पकडण्यात येईल, अशा पद्धतीचं मी माझ्या वरिष्ठांना सांगणार आहे। आज क्राईमचे शिवाजी पाटील साहेब आहेत, त्यांना कळवणार आहेत। मी त्यांना एवढंच सांगितलं की मी त्याला सर्व पत्रक दाखवले। या महिन्याभरामध्ये 5 पत्रक दिलेली आहेत मी CP साहेबांना, ॲडिशनल CP साहेबांना, वरिष्ठांना मी पत्रक दिलेली आहेत, त्याची कोणत्याही प्रकारची दखल घेतलेली नाही। मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये हे कल्याण शहरासाठी घातक ठरणारे गुन्हेगारी पार्श्वभूमी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे जर अशा प्रकारचा जर न्याय मिळाला नाही। या पोलीस स्टेशनमध्ये गोळीबार होतोय, त्या ठिकाणी आरोपी तिथून फरार होते पोलीस स्टेशनमधून आणि त्यांच्या गाड्या सुद्धा जप्त केलेल्या नाही, त्याची कोणत्याही प्रकारची संपत्ती जप्त केलेली नाही आणि लुकआउट नोटीस साधी काढलेली नाही। ही कायदा सुव्यवस्थेला कुठेतरी घातक ठरलेलं आहे। पोलीस अतिशय, मी ज्या वेळेस पोलीस स्टेशनमध्ये गेलेलो आहे त्यावेळेस पोलीस अतिशय राजकीय दबावाखाली आहेत असं मला जाणवलेलं आहे। त्यामुळे जर कायदा सुव्यवस्था सांभाळली नाही, कठोरात कठोर एखाद्या आरोपीला शिक्षा शासन झालं नाही तर सरकार जबाबदार ठरलं जातं। ही महाराष्ट्राची आपल्या गेल्या अनेक वर्षापासून प्रथा आहे। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पूर्ण चर्चा करण्यात आली। जो फरार आरोपी आहेत
त्याचा जो सहभाग आहे किंवा नाही या अनुषंगाने त्यांनी आमच्याशी चर्चा केलेली आहे. त्यांनी आज रोजी इथे कार्यालयात येऊन निवेदन दिलेलं आहे. संबंधित निवेदन जे आहे ते आम्ही आयो जे आहेत गुन्ह्याचे त्यांना फॉरवर्ड करून पुढील कारवाई करण्यासाठी सांगणार आहोत. सर, कारवाईमध्ये उशीर का होतोय? 1 वर्ष झालंय. ऍक्च्युअल तपास कुठपर्यंत आलेला आहे? सदरचा तपास जो आहे तो गुन्हे शाखेकडं प्रामुख्याने वर्ग केलेला आहे आणि त्यामध्ये जास्तीत जास्त वेळ देऊन आपल्याला एक शेवटच्या एंड पॉईंटपर्यंत आपल्याला पोहोचवण्याच्या अनुषंगाने आपण त्यावरती तपास अजूनही सुरू आहे. तर राजकीय दबावापोटी तपास अडू चालू आहे असा आरोप महेश गायकवाड यांनी केला. तसं सांगता येणार नाही किंवा असं कन्फर्मली आपण बोलू शकत नाही. त्यांचे जे आरोप आहेत त्या अनुषंगाने आपण व्यवस्थितपणे तपास करत आहोत. सर, बीडच्या धर्तीवरती तपास यंत्रणा तपास करत नसून ठाणे पोलीस कुठेतरी या तपासात मागे पडलेत असं त्यांचा आरोप आहे. नाही, एकूण आपण गुन्ह्यामध्ये तपास करून चार्जशीट जे आहे ते मान्य न्यायालयाला सुपूर्द केलेला आहे आणि पुढील तपास तरीही आपण अजून इतर जे उर्वरित आरोपी आहेत त्यांना पकडण्याच्या दृष्टीने करतो.